थँक्यू डिजरे. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. सलामीची जोडी देखील पाठवून द्या. यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. चला बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. चला मनीष, आपल्याला अजून एक मॅच खेळायचं, लक्षात घ्या. वेळे भाऊ थोडं सहकार्य करा, विनंती असेल. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. विजयदीप खोपरेपाडा आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन या दोन संघादरम्यान आपण ही मॅच इथे पाहतोय. ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला बाय मिळालेली आहे. पुढच्या फेरीत त्यांनी प्रवेश केलाय. दोन सलामी वीर हे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. खेळपट्टीवरती आपण पाहतोय. स्ट्राईक वरती असेल भाविश भोईर, तर नॉन स्ट्रायकिंग वरती असेल मनीष तारवी. तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज जतीन अजित गोवारी. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉल संपर्क झालेला नाहीये. पहिला चेंडू हा डॉट येतोय. जतीन याने चांगली सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू हा डॉट त्यांनी ती टाकलाय. त्या पाहतो या वेगवान चेंडू हाताला गेला होता, मात्र वेगावरती नियंत्रण नाहीये. तेच कारण आपण पाहतोय की पंचांनी सांगितले का हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती नोंदवली जाईल. या एक्स्ट्रा धावेने धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. स्लोअर वन इथे आपण पाहतोय पॉइंट मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. चित्ररक्षक आहे तिकडे, मात्र चेंडू हा बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. बघा बुद्धाजी होते तिकडे. थँक्यू. बघा बुद्धाजी कुंभारे होते तिकडे. एक जुने जाणते खेळाडू आहेत. चेंडूला स्टॉप करू शकले नव्हते. 4 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. धावसंख्या झालेली आहे 5 रन्स 5 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बुद्धाजी कुंभारे आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र यावेळेस मिसफील्ड झाली. आउटफील्ड मध्ये तिकडे चेंडू थांबतोय. 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न, 2च धाव्यावरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता पुढे सरसावत असताना 7 या आकड्यावरती. 3 ओव्हर्स आपण हा मॅच पाहतोय. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक युट्यूब वरती उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, विजयदीप खोपरेपाडा आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन या 2 संघादरम्यान ही बिग फाईट. बघा पुन्हा एकदा बुद्धाजी कुंभारे आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा त्यांच्या दिशेने हा चेंडू खेळून काढला गेला होता. चेंडूला यावेळेस स्टॉप केलंय त्यांनी. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती.
इथे पाहतो या फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या गाडी झेल पकडलाय. मनीष तारवेची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. या मॅच ची गोल्डन विकेट मिळालाय जतीन याला. मनीष तारवी बॅक टू द डग आउट. नाकवाचा स्वॅग म्हणजे सिस्टम हॅक. सोना चांदी घालून हातात विस्कीचा पॅक. तिकट कॅश किलो बॅक किलो बॅक किलो लाकडाच्या होऱ्या आमच्या. थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज हर्षल येतोय. हर्षल तारवी या षटकातील बॉल टाकून झालेत 5. धावसंख्या झालेली 8. शेवटचा एक बॉल बाकी आहे. इथे आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. दोन्ही बंधू आता तंबूच्या आश्रयाला. आता ही अगोदर गोल्डन विकेट, आता सिल्वर विकेट असणार आहे. हर्षल तारवी याची. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय जतीन यांनी खूप चांगली कामगिरी केली. जतीन गोवारी शेवटच्या 2 बॉल वरती 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. मनीष आणि हर्षल हे दोन्ही बंधू आता तंबूच्या आश्रयाला गेलेत विश्रांतीसाठी. महेंद्र आलाय आता. महेंद्र गोवारी हे दुसरं षटक हाताळण्याकरता. महेंद्र याचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर त्याने टाकलाय. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉलने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. या संध्याकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक युट्यूबवरती आणि मैदानाच्या बाहेर जोडले गेलेत त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यामुळे पाहतो खूप चांगला फटका, ऑफड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी उशिराने आली, त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्या धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करत असताना 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघा. फेकी ही खराब झाली तिकडे बघा. फेकी जरी नॉनस्ट्राइक एंडकडे जर झाली असती तरी देखील विकेट मिळू शकली असती कदाचित. मात्र थ्रो हा खराब झाला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील बॉल टाकून झाले ते म्हणजे 2. इथे आता सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम भावेश करताना दिसतोय आपल्याला. इथे पाहतोय स्टॅमिंग झालाय. राकेश आलाय तिकडनं. राकेश गोवारी. जजमेंट खूप चांगला आहे. सॉफ्ट डिसमिसल इथे आपल्याला पाहायला मिळेल. चांगला झेल इथे पकडलाय आणि आता भावेश भोईर याची आता खेळी ही संपुष्टात आलेली आहे. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय.
थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज संजय आलाय. संजय भोईर. खूप चांगला चेंडू इथे टाकलाय महेंद्र गोवारी आणि आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संजय भोईर याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. खूप चांगली कामगिरी आज विजयदीप खोपरेपाडा या संघाने केलेली आहे. खास करून जे आपण यंगस्टर पाहतोय जतीन आणि महेंद्र बॉलिंग मध्ये खूप चांगली कामगिरी केलंय. इथे देखील बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. त्यावेळेस पाहतोय वेग जास्त होता आणि वेगामध्ये कुठेतरी भरकटला जातोय. तो म्हणजे महेंद्र गोवारी हा गोलंदाज. एक्स्ट्रा धावाली धावसंख्या 14 या आकड्यावरती. बॉल टाकून झालेत या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 14 धावा. ते आपण पाहतोय खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आले 2. बघा तिकडे 2 शतरक्षकांमध्ये थोडासा फंबल झाला आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावा पूर्ण. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 17. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. महेंद्र या षटकातील शेवटचा बॉल घेऊन जाईल. ते बघा ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे केलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. राकेश आलाय. चांगला एफर्ट्स बघा. चेंडू डोक्याच्या वरून निघून चालला होता. वन हँडेड हा त्यांनी चेंडू फील्ड केला. थ्रो देखील खूप चांगला झाला. मात्र 2 धावा थांबू शकत नाहीये. या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19 धावा. भाविक येतोय. भाविक कुंभारे. मग आणखीन एक यंगस्टर आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी विजयदीप खोपरेपाडा संघाच्या यंगस्टर खेळाडूंनी केलेली आहे. नवतरुण खेळाडू आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघाकरता. या अगोदर आपण विजयदीप खोपरेपाडा या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय बघा सरळ बॅटने फटका ते खेळला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा फेकी थोडीशी उशिराने आलाय. त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये ते गेलंय. या 2 धावा धावफलक 2 आता 21 या आकड्यावरती. अगोदर आपण जर बघितलं खोपरेपाडा संघाच्या बाजूने अजित गोवारे असेल, त्यानंतर बुद्धाजी कुंभारे असतील, म्हणजे चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. ते आपण पाहतो शफल खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आले होते तिकडे, मात्र त्याच्याकडनं मिसफिल्ड होताना आपण बघितलाय. त्याच्याकडे संधी होती चेंडूला फील्ड करण्याची, मात्र हा चेंडू सरळ 6 धावन करता निघून गेलाय. हा आलाय षटकार 6. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आता 27 या आकड्यावरती. 27. 27 धावा या धावफलकावरती
आडव्या बॅटनं हा प्रहार इथे करायचा होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. विपुल आपण संपर्क साधायचा आहे. विपुल जाधव आपण संपर्क साधायचा आहे लवकर. फुलटा चेंडू इथे आपण पाहतो, एक्स्ट्रा चेंडू टाकलाय आणि एक्स्ट्रा चेंडू वरती पंजा खोललाय. 5 कदम 5 धावा. आता ही धावसंख्या जी आहे डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 32 रन्स ऑन द बोर्ड. आणि जो येणारा चेंडू असेल फ्री हिट असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला होता, पुन्हा एकदा ती जागा त्यांनी इथे घेतलेली आहे. फ्री हिटचा चेंडू होता, अपील झाली होती, मात्र विकेट मिळणार नाहीये. बघा कॅप्टननी थोडीशी समजदारीची भूमिका इथे पार पाडली, कारण फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याच्यावरती क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न झाला होता. नंतर त्यांना आठवलं की फ्री हिटचा चेंडू आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्या जाग्यावरती गेले आणि कमबॅक इथे आपल्याला भाविकेचा पाहायला मिळतोय. ते बघा आता काय चेंडू आणि काय जबरदस्त फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडू 4 धावांकरता निघून गेलेला आहे. चौकार. बघा ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला होता आणि जबरदस्त लेफ्ट ड्राईव्हचा फटका इथे आपण पाहतोय. धावसंख्या आता 36 या आकड्यावरती. 36 धावा या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या आता डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना ऑन साईडला फटका ते केला गेला. एक धाव तर कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक आले तिकडे, मात्र मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फरार, सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती हा आलाय चौकार. धावसंख्या झाली 40 धावा. 41 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 41 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवावं लागतील विजयदीप खोपरेपाड्या संघाला. थँक्यू डीजे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. सध्या तरी आपण पाहतोय आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. बघा आमचे ऑपरेटर आहेत, कॅमेरामॅन देखील आहेत, त्यांच्या हातामध्ये कॅमेरा आहे आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. आमचे स्कोरर प्रदीप जाधव. त्यानंतर आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्स संघाचे एक्स्ट्रा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं दृश्य आपल्या स्क्रीनवरती टिपलं गेलं. चला घाई करायची, आणखीन एक मॅच खेळायचा आपल्याला.
चला खोपरेपाडा टीम आपले बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. चला विनंती असेल बॅटर पाठवून द्यायचे आहेत. आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. घड्याळात 5:23 झालेली आहेत. थँक्यू डीजे. पहिलं षटक हाताळण्याकरता मनीष तारवी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. दोन सलामी वीर आपण पाहतोय. एका बाजूने आशिष भुईर तर एका बाजूने राकेश गोवारी. एक्केचाळीस धावांचं लक्ष हे ठेवलं गेलं पहिला बॉल खेळण्यासाठी आशिष. ते पाहतोय ऑन साईडला फटका देखील खेळला गेलाय. कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झाला होता मात्र थांबवले राकेश आणि एकाच धावेवरती समाधान त्याने मानलंय आणि स्ट्राईक त्याने आता स्वतःकडे घेतलेले आहे. पाहतो एक जबरदस्त क्रिकेटर आहे. जबरदस्त खेळाडू पॉवर हिटर आहे. विजयदीप खोपरेपाडा संघाचा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त कामगिरी राकेश गोवारी या फलंदाजाने केली होती. बाहुबली क्रिकेटर म्हणून ओळखला जातोय. पूल करण्याचा प्रयत्न. पूल पॉवरफुल झालाय का पाहूया. शतरक्षक आलाय तिकडे आणि बघा पूल पॉवरफुल झालेला नाहीये आणि चांगला झेल तिकडे पकडलाय. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 1. राकेश याची खेळी आता संपुष्टात आली आहे. नव्याने फलंदाज दीपेश आलाय. दीपेश पडवले आणखीन एक बिग हिटर येताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे 1. गडी बाद झाला 1. ते बघा आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेट हा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. मनीष तारवीचे हे जे षटक आहे हे निर्णायक ठरत असताना दिसते आपल्याला. पहिल्या बॉलवरती एक धाव आली. स्ट्राईक रोटेट झाली. दुसऱ्या बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राकेश गोवारी याचा पूर्णतः फसला गेला आणि आपण पाहतोय विकेट मिळाली. त्यानंतर डॉट बॉल. इथे आपण पाहतोय मस्त टायमिंग इथे देखील झालाय. भावेश आलाय चेंडूच्या खाली आणि भावेश चुकी करणार नाहीये. इथे आणखीन एक विकेट आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्सच्या संघाचे भरपूर पाठीराखे प्रेक्षक
मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. विकेट मिळाल्यानंतर आपण जल्लोष बघितला त्यांचा. थोड्याच वेळात आपल्याला ते स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतील. काय भारी डान्स त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. बघा धावसंख्या झालेली 1, गडी गमावल्या 2. अडचणी आता वाढल्यात त्या म्हणजे विजयदीप खोपरेपाडा संघाच्या. बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन हा संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. तेच कारण पाहतोय भरपूर मोठा पाठिंबा आहे या संघाला या मैदानावरती. सध्या त्यांचे प्रेक्षक आपण पाहतोय मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. मनीष ते आपण पाहतो या निर्धाव चेंडू येताना दिसते. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला मनीष तारवी कडून आपल्याला पाहायला मिळाले. मनीष तारवी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला खेळायला मिळत असतो आणि आपण पाहतोय की आता आपल्या घरच्या संघाकडे खेळत असताना चांगला परफॉर्मन्स देखील देतोय. इथे बघा खूप चांगला चेंडू. चेंडूची हाताळणी खूप चांगली झालेली आहे. हा चेंडू देखील येतोय डॉट. षटकाची समाप्ती. षटक संपलेला आहे ते म्हणजे पहिल्या षटकात धावा आल्या ते फक्त 1 आणि आता 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 40. 12 चेंडू आणि 40 धावा. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. तसेच उमसागर ब्राह्मणगाव संघाला विनंती असेल आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. ते आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय अदलला गेलाय. एक एक्स्ट्रा चेंडूची नोंद झालेली आहे. अजून मॅच जिंकण्याकरता 39 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 39 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या बाहेर आहे पण त्यांनी सांगितले की हा चेंडू देखील वाईट असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकले गेले. 2 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत. 2 धावा एक्स्ट्रा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. धावसंख्या झालेली आहे 3. आपण पाहतोय विकेट किपर कडनं मिसफील्ड झाला आणि पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं की हा चेंडू देखील वाईड आहे. व्हाईट बॉल. जो प्रेशर पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आला होता तो प्रेशर आता बॉलर वरती दिसतोय आपल्याला. इथे आता खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला. डॉट बॉल. अजूनही आपण पाहतो 37 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे बघा खूप चांगला फटका केलाय. उसली घेणारा चेंडू होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू फाईन निघून गेलाय. पाहतोय बाबा स्पोर्ट्स संघाचे प्रेक्षक बसले तिकडे त्यांच्या भेटीसाठी हा चेंडू पाठवलाय. झालाय चौकार. 4. थँक्यू डीजे. हा चौकार आला. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 33 धाब्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 33 धावा. आपल्याला जर बघितलं मागे तर गणेश जाधव आणि विवा घोषे यांचा आपल्याला डान्स पाहायला मिळाला तिकडे. सध्या फॉर्म मध्ये दिसत आपल्याला. तिकडे एवन जोडी देखील बसलाय. याचा आनंद घेत आहेत. ललित भोवर देखील आहे तिकडे. रोहित सातवी देखील आहेत. खूप खूप स्वागत असेल. 10 चेंडू आणि 33 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत विजयदीप खोपरेपाडा संघाला. इथे आपण पाहतोय खूप चांगला फटका खेचला गेलाय मात्र चेंडूने उंची जास्त घेतली लांबी जास्त घेतलेली नाहीये. भावेश भोईर बघा खूप चांगलं जजमेंट दाखवतोय आणि चांगला झेल इथे पकडला जातोय. फलंदाज बाद.
विकेट मिळाले. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8. नव्याने बॅटर जितेंद्र आलाय. जितेंद्र कुंभारे शफल आउट केल्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती जे आपण पाहतो जे टार्गेट आहे 41 धावांचं ते आता कठीण झालंय. भरपूर कठीण झालंय विजयदीप खोपरेपाडा या टीमसाठी. 8 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 32 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. अपट्रागर बघा हुक करण्याचा प्रयत्न. सरळ हा चेंडू संजयच्या हातामध्ये. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. हा आपण रिप्ले पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. त्या अगोदर आपण डान्स बघितला आपल्या संघाला चेअर करत असताना गणेश जाधव आणि भिवा घोषे. नवीन फलंदाज दिनेश येतोय. दिनेश पडवले. इथे बघा खूप चांगला चेंडू. चेंडूची हाताळणी झालेली आहे. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल करता. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. षटक संपलेला आहे. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 9. आता 6 बॉल आणि 32 धावा मॅच जिंकण्याकरता. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय आलाय. अक्षय भोईर. पहिला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये घेऊन पडलाय. सुनील होते तिकडे. सुनील चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. आता 5 बॉल 31 धावींची आवश्यकता आहे. हा सामना जर आपण बघितला तर इकडनं एकतर्फा होताना दिसतोय आपल्याला. इथे आता नो चेंडू आलेला आहे. थोडासा ट्विस्ट अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. बघा 5 बॉल आणि आता 30 धावींची आवश्यकता आहे. जिकडनं आता 5 षटकार हे मारावे लागणार आहेत. बघा 5 चेंडू 5 षटकार आता ठोकावे लागतील. फलंदाज दिनेश पडवले याला. ते प्रयत्न तर केला जातोय मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल इथे. आता हा मॅच पूर्णपणे बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. ते बघा स्लॉट मध्ये चेंडू होता मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. बघा तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचला होता मात्र झेल सुटलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. बघा जास्त फरक पडणार नाहीये. आपण पाहतोय भावेश रनिंग मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न थोडासा कमी पडला मात्र जास्त फरक पडणार नाहीये. या अगोदर खूप चांगली झेल त्याने पकडलेत आणि हा मॅच देखील त्यांनी पूर्णपणे पकडलाय. पाहतो या वेगवान चेंडू पॅटर्न बॉल संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. या षटकातील चेंडू टाकून झाले 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पूर्णपणे या मॅच वरती जी पकड आहे ती पकड मजबूत केलंय. इथे पाहतोय स्टॅमिंग झालाय. स्वतः अक्षय तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय.
चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली. औपचारिकता बाकी राहिलेली आहे. शेवटचा एक बॉल आणि 27 धावा. एकतर्फा सामना इथे आपल्याला होताना दिसतोय. त्या प्रकारे सुरुवात झाली होती खुपरेपाडा संघाची. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेवटचे षटक हे महागडं ठरलं. तब्बल 40 धावा धावफलकावरती लागल्या आणि 41 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना आपण पाहतोय की हा सामना